सामोसा खायला गेलं तर माझं रोल येऊन गेलेला असतो तेवढ्या वेळामध्ये. जोक्स नाही, सिरियस बोलायचं फक्त आपल्याला. पण मी सिरियसच होतो. हा शो कॉमेडी नाहीच आहे. जे बघायला आवडतोय तेच लाईव्ह फॉर्मॅट मध्ये देऊयात. तरी तू मार नाही खाल्ला अजून, आम्ही दोघांनी खाऊन झाला. त्याच्यामुळे ते प्रेशर काय असतं हे आम्हाला जाणवलं. गंमत येणारच, कारण काय आपण 4 देश फिरलोय, कारण 4 प्रकारचे आईस्क्रीम खायला मिळाले की आता तिकडे गंमत येणारच. त्याच्यामुळे ते तर आहेच. नमस्कार मित्रांनो, मी आर्यक पाठक. मित्रांनो, आज मी अथर्व सुदामे लाईव्ह या शोच्या कास्टचा इंटरव्ह्यू घेणार आहे. म्हणजे मी पण त्या शोमध्ये आहे, पण तरी मला आज ही संधी मिळाली आहे अथर्वकडनं. थोडं फोर्स झालंय की तू हे करच. तर आज विषय असा आहे की अथर्वनी हे काम मला देऊन एकदा परत खूप मोठी रिस्क घेतली आहे. परत म्हणजे काय म्हणायचं? परत म्हणजे असं की 5 महिन्याआधी एप्रिलच्या महिन्यात अथर्वनी एक खूप मोठी रिस्क घेतली होती. सगळ्यात पहिले त्यांनी हा शो काढला आणि काढला त्यांनी एका अतिशय सुंदर नॉन ॲक्टरला त्यांनी त्या शोमध्ये घेतलं आणि त्याला खूप मोठा रोल दिला. तर अथर्व, पहिले मला तू हे सांग की तू अशा मोठ्या रिस्क कसं काय घेतो आणि तुला ते झेपतं कसं काय? मी रिस्क तर तेव्हाच घेतलेली की जेव्हा मी तुझ्याशी पहिल्यांदा बोललो. अच्छा, तीच मोठी रिस्क होती की तुझ्याशी मैत्री केली. पण मग आता तेव्हापासून जी सवय लागली रिस्क घ्यायची, तर आता ते चालू आहे. बघू आता इथपर्यंत आणलेलं आहे. सो आता तुला काय विचारायचं तू विचारायचं. वेळ फार कमी. हो नाही, बरोबर. त्याच्यामुळे तुला 90 मिनिट्स मध्ये तो लाफ्टर राईड तुला ते हे करायचे. बरं, मला घेतलं तर घेतलं, त्याने त्याच्या ऍक्च्युअल वाईफला पण त्या शो मध्ये घेतलंय. त्याच्यामुळे त्यांनी ती एक अजून एक भली मोठी रिस्क घेतलेली आहे. आणि रिअल अभिनय पाहिजे होता. आणि हे झालं आपल्या तिघांचं. आता म्हणजे बेसिकली काय, आम्ही तिघांनी चौघांनी आता खूप मोठे देश गाजवले. पण देश गाजून जेव्हा आम्ही परत इंडियामध्ये आलो तेव्हा आम्ही अजून एका ऍक्टरला या शो मध्ये ऍड केलंय आणि तो टाइम वरती येतो. हे सगळं आम्हाला मान्यच आहे. तर आपण त्याच्याकडनं पहिलं ऐकून घेऊ की तो खूप खुश आहे. तर अथर्वनी मला घेतलंय ही खूप छोटी रिस्क आहे. आता आम्ही ह्याला घेतलंय ही किती मोठी रिस्क आहे हे तुम्ही आता त्याला तोंडून ऐकून घ्या की तुम्हाला या शो बद्दल काय वाटतंय. पहिले हे बोला. पहिले माझा प्रश्न मला कम्प्लीट करू द्या. आता बोला. आता कसं होतं, माझा रोलच एवढा मोठा आहे की मला टायमावर यावंच लागतं. तुम्ही बघू शकता, कोण सामोसा खायला गेलं तर माझा रोल येऊन गेलेला असतो तेवढ्या वेळामध्ये. त्याच्यामुळे मी टायमावर या शोला येतो. मी असंही म्हणू शकतो इथं. पण शो मध्ये काम करताना जास्त मजा येते, कारण कसं की आपलीच टीम आहे. आर्यक सध्यात उत्तम काम आणि जोक्स नाही, सिरियस बोलायचं फक्त आपल्याला. पण मी सिरियसच होतो. अच्छा, हा. नाही, पण विषय काय आहे, पवनचा रोल जरी छोटा असेल तर तो खूप महत्वाचा रोल आहे. कारण आमची जी बिल्डिंग रिडेव्हलप होणार असते त्या बिल्डिंगचा तो बिल्डर दाखवलाय. बरोबर आहे. त्याच्यामुळे आमचे जे डिरेक्टर आहे त्यांनी पवनवरती एवढाच विश्वास दाखवला की हा एवढंच काम नीट करू शकेल, तेवढं आपण त्याला देऊ. तर सगळ्यात पहिले सायली फाटक, मला तुला हे विचारायचं आहे की हा शो जेव्हा आपण बसवला ती प्रोसेस कशी होती की आमच्या चौघांकडनं काम काढून घ्यायचं आणि टिल सक्सेसफुल शोज, हाऊसफुल शोज, ती प्रोसेस तू आपल्या ऑडियन्सला इन शॉर्ट जरा सांग. सिरियसली सांगायचं? सिरियसली नाही, हा शो कॉमेडी नाहीच आहे. हो, हे तू मलाच. तर प्रोसेस खूप इंटरेस्टिंग होती. मला एक कायम प्रश्न असा पडला की अथर्वनी मला का विचारलं हे नाटक बसवायला. त्याचं उत्तर देतोस का मला आधी? ह्याचं उत्तर काय आहे, कारण का माझी अशी इच्छा असते की ज्यांच्याबरोबर आपण कम्फर्टेबल आहे त्यांच्याबरोबर, म्हणजे त्यांना जर आपण एकत्र आलो तर जरा जास्ती चांगलं काम निघू शकतं. आणि काम असं ते वाटलं नाही पाहिजे की हा आता आईला 2 तास तिथं जायचंय, कोणतरी आपल्याला बोलेल, कोणतरी आपल्याला सांगेल. त्याऐवजी आपण चला आपण व्हिडिओ करतो, हे करतो, मग चला आपल्यातलंच कोणतरी जर करत असेल. आणि सायली ही खूप वर्षांपासून हे सगळं करते, म्हणजे थिएटरमध्ये काम करते वगैरे. त्यामुळे मला माहिती होतं की तिला ह्याचा एक्सपिरियन्स असेल ज्याचा की आम्हाला कमी आहे. यांना दोघांना फारच कमी होता. मी थोडंफार केलं होतं, पण मी पण अजिबात म्हणजे काय असं काही खूप तीर मारून आलं असं काही नव्हतं. त्यामुळे मग हंबल विचारलं. आणि तो हंबल राहतोय. नाही, ह्याला हंबल नाही म्हणत, कारण का जर मी थिएटरचं जे काम माझं सांगितलं तर मग तो शोला कोण येणार त्यामुळे म्हणून विचारलं आणि ती हो म्हणाली. पण तिचे फीज वगैरे आपल्याला परवडले का? त्याच्यात प्रॉब्लेम झाला. अच्छा, ते प्रॉब्लेम झाला. ओके. सो काही नाही, आम्हाला जेव्हा अथर्व म्हणला की आपल्याला असं काहीतरी नाटक करायचं, 1 तास 1.5 तासाचा प्रोग्राम करायचा आहे, त्याचा नाटकाचा बेस असेल काहीतरी. तर हे नाटक आहे, मुळात नाटकासारखं आहे. त्यात वेगवेगळी पात्र आहेत. म्हणजे आर्यक नाहीये, तो एक पात्र आहे. अथर्व सुद्धा वेगवेगळी पात्र सादर करतो. रुचा सुद्धा जरी बायको असली तरीही ती प्रत्येक कॅरेक्टरशी वेगळ्या पद्धतीने इंटरॅक्ट होते. सो आम्ही विचार करत होतो की आपण काय करू शकतो, जेव्हा की आर्यक किंवा रुचासाठी हा कम्प्लिटली एक नवीन प्रोजेक्ट होता. अथर्वची काहीतरी थोडी थिएटरची बॅकग्राऊंड जरी असली तरी आपण आत्ता काय करू शकतो. जी लोक अथर्व, आर्यक, रुचाचा कॉन्टेंट एन्जॉय करतात
त्यांना आपण काय देऊ शकतो हा विचार होता. आणि मग असं वाटलं की जे सगळे रील्स बघतात लोक इंस्टाग्रामवर, त्याच्यात अथर्व वेगवेगळी पात्र करतो किंवा आर्यक पण वेगवेगळ्या हो, माझे खूप कॅरेक्टर्स आहे, त्याचं नाव शेठ आहे. आर्यकच्या कोणाच्या तरी व्हिडिओमध्ये कोणीतरी असतोच. सो आपण लोकांना जे बघायला आवडतोय तेच लाईव्ह फॉर्मॅटमध्ये देऊयात असा विचार केला आम्ही की अथर्वसाठी आणि इतरांसाठी जेव्हा लोक बघायला येतील तेव्हा त्यांना जे ते बघतायत, ज्यांच्याशी ते ऑलरेडी असोसिएटेड आहेत, जे बघण्यात ते हुक्ड आहेत, तेच आपण त्यांना कसं देऊ शकतो, मग काय विषय असू शकतात. तर अथर्व टिपिकली जे हे करतो काय करतो त्याच्यामध्ये स्थळ पुणे हे एक मोठं इन्स्पिरेशन होतं की तो जो त्यातला एक टिपिकल पुणेरी पेठेत राहणारा माणूस आहे तर तो कसा आणू शकतो आपण, किंवा एखादा साधारण मराठी गँगस्टर काय लेवलचा असू शकतो. सो हे सगळं बोलत होतो आम्ही. आणि आमचाच मित्र आहे अक्षय जोशी, त्याला आम्ही हे सगळं सांगितलं की आपण असं असं काहीतरी लाईन्सवरती काम करूयात. आणि मग त्यांनी ते सगळं एकत्र आणलं. त्याच्यासाठी त्यांनी खूप चांगला विषय निवडला जो आत्ता डेफिनेटली पुण्यात मुंबईत हा खूपच म्हणजे पॉप्युलर विषय आहे वेगवेगळ्या ठिकाणी, तो आहे रिडेव्हलपमेंटचा. तर त्या सगळ्यातून हे एक छोटं नाटक उभं करण्यात आलं. आणि माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग होतं कारण आम्ही म्हणजे मी जनरली त्यांनी फोन केल्यावर रील करायला जाते. सो ते उलटं झालं की यावेळेस मला त्याला डिरेक्ट करायचं होतं किंवा तिघा नाही. तर खूप शिकण्यासारखं होतं माझ्यासाठी सुद्धा. मी कॉमेडीत फारशी हात घालायला जात नाही स्वतः ॲज अन ॲक्टर, पण त्यामुळे इथे संवादांपलीकडे आपण कशा मोमेंट्स क्रिएट करू शकतो ज्या गंमतशीर असतील, ज्याच्यानी लोकांना बघायला मजा येईल, असा विचार करत करत मला वाटत नाही की मी सांगत होते फक्त आणि ते करत होते असं काही झालं. ते नाटकात जसं होतं की एक ती ग्रुप एफर्ट असतो की आपण काहीतरी सांगतो, समोरचं काहीतरी करतो, मग आपल्याला अजून काहीतरी सुचतं, असं आम्हाला सगळ्यांना सुचत गेलं आणि आम्ही ते एकत्र उभं केलं असं मी म्हणतो. म्हणजे जे अक्षयने लिहिलंय त्याच्यानंतर जेव्हा तो पहिल्यांदा बघायला आला तर त्याला वाटणार आहे आपण लिहिलेलं काय नक्की याच्यात. मी तर स्वतःच फार टाकलेले. त्यामुळे अशा पद्धतीने ती प्रोसेस झाली. आता अरे तू हे होस्ट करते त्यामुळे मी तुझ्याकडे मला बोलायचंय. पण सायली, तू आतापर्यंत बरेच थिएटर्स मध्ये तू म्हणजे ऍक्टिव्ह होती. एक मिनिट इंटरव्ह्यू. सायली ही आता डिरेक्ट करत असेल तर ती खूप उत्कृष्ट ऍक्टर आहे पहिली गोष्ट म्हणजे. त्यामुळे नाही म्हणजे मी आर्यक किंवा रुचा पवन आम्ही सगळे ॲज हा बाबा एक ॲक्टर आपल्या काय सर्कलमध्ये कोण असेल तर आम्ही तिच्याकडे बघतो. त्यामुळे ती डिरेक्ट करत होती त्यामुळे ते प्रेशर अजून आम्हाला होतं की हां तिच्यासमोर तिच्या डिरेक्शन खाली आपल्याला ॲक्टिंग करायची. त्यामुळे ते आर्यकला तर खूप. तरी तू मार नाही खाल्ला अजून. आम्ही दोघांनी खाऊन झाला. त्याच्यामुळे ते प्रेशर काय असतं हे आम्हाला जाणवलं. तर मला तिला तेच विचारायचं आहे की तू आतापर्यंत खूप अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व होती, पण बाकीची नाटकं जे तू केली आहे वेरच आपला शो, तर ह्यात डिफरन्स काय की ऑडियन्सला यात वेगळं काय बघायला मिळेल किंवा तुला हे बसवायला वेगळं काय तुला म्हणजे मजा आली किंवा हाऊ वॉज द प्रोसेस. हां, एकतर गंमत अशी आहे ना की तुम्ही सगळेच इंस्टाग्रामवर तुमचा प्रेझेन्स स्ट्रॉंग असल्यामुळे तुम्हाला एक तुमचं फॉलोईंग आणि फॅन बेस आहे. त्यामुळे आपले जे पहिले काही शोज दणक्यात 2 दिवसात वगैरे हाऊसफुल झाले तसं ॲक्च्युली प्रायोगिक नाटकाला होत नाही. कारण आम्हाला खूप मागे लागावं लागतं लोकांच्या की या 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 नाटक आहे, हे आहे, किंवा यांना जितकं पटकन सुचतं की कसं एखादी गोष्ट मार्केट करायची ती प्रत्येक वेळेस अगदी आम्ही सगळे प्रायोगिक नाटक करणारी जी लोक आहोत त्यांना पटकन सुचत नाही. आणि आम्ही त्यात खूप स्ट्रगल केला आहे नाटक बघायला लोकांनी यावं यासाठी. तर मला असं वाटतं की इथे हे खूप सॉर्टेड होतं की हे चेहरे माहिती आहेत, घरोघरी लोकांना हे चेहरे माहिती आहेत. आणि आता हे जर प्रत्यक्षात काहीतरी करताय ते बघायला यायला मिळणार असेल, आपल्याला बघता येणार असेल तर का नाही. त्यामुळे आय थिंक तो एक मुद्दा खूप माझ्यासाठी स्मूथ होता. त्याच्यासाठी मला फार काही आटापिटा करावा लागला नाही. आणि प्रोसेस म्हणशील तर एक मला छान वाटलं की ते सगळे खूप ओपन होते. मला ऑलरेडी खूप काहीतरी कळतं आणि आता काय करायचं आहे हा ॲटिट्यूड कोणातच नव्हता, जे माझ्यासाठी खूप हेल्पफुल होतं. की सगळे असतं की मी झिरोत बाबा, आता तू सांग काय करायचं आहे. आणि आय थिंक खरं तर कुठल्याही ॲक्टरनी त्या स्पेसमध्ये असणं हे त्याच्यासाठीच खूप जास्त फायद्याचं ठरतं. कारण तुम्ही जितकं बॅगेज घेऊन येता की आम्हाला येतंय कळतंय, मग समोरच्याला तुम्हाला काहीही सांगताना खूप विचार करून आणि तुम्हाला पहिले खालती आणण्यातच त्यात वेळ जातो. सो मला वाटतं की तुम्ही सगळे ओपन होता, खूप शिकायची तुमची तयारी होती. आणि काय असं काय म्हणतात
वी लर्न ॲज वी वेंट. मी पण शिकत होते, ते पण शिकत होते. सो ते मला मजेशीर होतं आणि खूप गंमत आली आम्हाला ओव्हरऑल. मला सगळ्यांकडून गंमत येणारच, कारण काय आपण 4 देश फिरलोय, त्याच्यामुळे तिकडे पण आपल्याला बरेच म्हणजे त्याच्यामुळे ते तर ओळख झाली, कारण 4 प्रकारचे आईस्क्रीम खायला मिळाले की आता तिकडे गंमत येणारच, त्याच्यामुळे ते तर आहेच. तर आता पुढचा प्रश्न मला माय डिअर वहिनी रुचा जोशी यांना विचारायचा आहे की घरी तर तुम्ही हजबंड वाईफचा तुम्ही रोल करतातच, म्हणजे ॲक्च्युली आहातच, पण करावंच लागतं. पण बालगंधर्वमध्ये 1000 लोकांसमोर जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम हे तुम्ही करतात, तर तो एक्सपिरियन्स तुझ्यासाठी कसा होता की फर्स्ट टाइम स्टेजवर पाऊल टाकणार आणि आता आपली एंट्री आहे आणि आपल्या एंट्रीला कल्ला झाला आहे, लोकांनी शिट्ट्या मारल्या आहेत, तो तुझ्यासाठी एक्सपिरियन्स कसा होता? पहिली गोष्ट तर असं आपल्यातलंही कोणाला मला एक पत्र बोलायचं, मला आठवतंय फर्स्ट टाइम तर तू एंट्री गेला, तू लेटच केलं, ती अशी हँग झालेली अशी की आता आणि पण चेअरमनचं काय करताना बघत होते आणि मी त्याच्याकडे बघत राहिलेले, कारण मला खूपच म्हणजे पहिला शो सगळ्यांसाठी जे काही रिस्पॉन्स आपल्याला आला, प्रत्येकाच्याच एंट्रीच्या वेळेस कल्ला झाला, टाळ्या शिट्ट्या झाल्या आणि तेव्हा असं झालं नाही, पहिल्यांदा असं झालं होतं की ती पहिल्यांदाच स्टेजवर असं काहीतरी परफॉर्म करत होती की जे मोठे, आणि तेव्हा भरतनाट्याला होता ना आपला पहिला शो, तेव्हा 800-900 लोक होती आणि मान्यवर समोर बसलेले खूपच मोठे होते आणि त्याच्यावरती येऊ आपण हळूहळू. एवढा लेट केलेला नाही, लेट नाही, पण म्हणतोय की तुझा हा एक्सपिरियन्स असा होता की तुला पहिल्या शोला, जे की मी पहिल्यांदा स्टेजवर गेल्यावर माझेच 3 मित्र होते हे मात्र आहे फॉर्च्युनेटली आणि खरोखर नशिबाने पहिल्या शो पासूनच आमच्या सगळ्यांच्या इतक्या लोकांनी आम्हाला इतका चांगला रिस्पॉन्स दिला आणि हे खूपच अनबिलिव्हेबल होतं. आणि बालगंधर्वला तर स्पेशली, बालगंधर्व हे थिएटरच फर्स्ट ऑफ ऑल खूपच मोठं आहे आणि सगळ्याच लोकांनी म्हणजे लोकांचे तर आभार मानायलाच पाहिजे त्या अर्थात, त्यांच्याचमुळे आम्हाला पुढेही अजून, आणि आमचा 3रा शो लगेच फॉरेनला होता, सो त्याच्याने आम्हाला अजूनच कॉन्फिडन्स आमचा बिल्डअप झाला. सो बालगंधर्वचा एक्सपिरियन्स अमेझिंग होता. पण तो विचारते तू म्हणजे ते की तुला तुझा आन्सर पण अमेझिंग होतं, पण माझा प्रश्न थोडा वेगळा होता. असं हे झालं की नाही बरोबर, सॉरी, हेच की तुला कसं वाटलं की बेसिकली जेव्हा आपण फर्स्ट टाइम असं असतं ना की विंगेतनं आता माझी एंट्री आहे, तर ते जे अंगाला काटे येतात किंवा आम्हाला दोघांना जे असे जे आम्ही होतो, तसं तुला की याला वाक्य आता सुचतंय का नाही? म्हणजे पहिले आर्यकची एंट्री, मग अथर्वची एंट्री आणि मग माझी एंट्री, तर तोपर्यंत मला असं धाकधूक होत असतं आणि अजूनही होतं म्हणजे पहिल्या शो पासूनच, पण प्रत्येक शोला थोडीशी भीती वाटते, पण एकदा स्टेजवर गेल्यावर सुरू हां विसरणच तिकडे सुरू होतं, कंट्रोल नसतो. आता मी वळतो आमच्या बिल्डर पवन शेटकडे. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही आणि अथर्व इतके वर्ष झाले तुम्ही टेरेसवरती किंवा घरामध्ये तुम्ही व्हिडिओज करायचे आणि आज ते व्हिडिओज करून तुम्ही शो चालू केला आणि तो शो आज आपला जाणार आहे लंडनला, UK टूरला. तर म्हणजे पेठेतले व्हिडिओ स्टील UK टूर, हा प्रवास तुम्हाला कसा वाटतोय की ते कसं झालं आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांच्या दुकानातच झालं. हां, सो म्हणजे ही जी जर्नी तुम्ही बघितली आहे की जेव्हा आपल्याला काहीच नव्हतं माहिती, टिल इतक्या भारी भारी ठिकाणून आपल्याला इन्व्हाइट्स येतात, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? सुरुवातीला आम्हाला असं वाटलं नव्हतं की आम्ही या प्लॅटफॉर्मवर पोहोचू किंवा तिथपर्यंत पोहोचू, पण पहिला आम्हाला मजा यायची म्हणून आम्ही 2 जण करायचो बऱ्याचपैकी. मग मी आलो मध्ये आणि तेव्हा आरेफनी आम्हाला बिस्किटाची दादा म्हणून ऑफर करून बरंच काही त्यातनं साधून घेतलं. आणि खरं सांगायचं म्हटलं तर सुरुवातीला आम्ही आमच्यासाठीच जेन्युइनली व्हिडिओ करायचो, आम्हाला आवडायचे आणि त्या पद्धतीने आम्ही ते प्रेझेंट करायला लागलो. त्याच्यानंतर बराचसा काळ आमचा खालती एक WS बेकर्स होतं, तर तिथं आम्ही बराच काळ आमचं तिथं टाईमपासमध्ये काढलेला आहे, बरेच वर्ष तिथं. मग तिथं येणारे एक्सपिरियन्स, एकमेकांशी बघणं, बोलणं, जे काही गोष्टी असेल तर आम्ही तिथं ते पाहत होतो आणि एकमेकांबरोबर करत होतो. सुरुवातीला आम्ही डस्ट मॅच करायला लागलो. त्यानंतर जे तुम्ही घे माझंचे जे आत्ता आपण बघतो स्टुडिओचे, ते पूर्वी आम्ही टेरेसवर करायचो. मागं कुठंतरी फुटलेला माठ असायचा, बंद पडलेला कपाट असायचा आणि मागे फुटलेला माठ, पुढे 2 माठ पुढं 2 माठ. आणि त्यानंतर मेन गोष्ट म्हणजे जर कॅमेरा सेट करायचा असेल तर साधा फोन आणि तो रव्याच्या डब्याच्या लाडूच्या वर ठेवून आडवं त्याच्या मागं काहीतरी ठेवता येईल का, तर अशा पद्धतीने ते आम्ही करायचो. पण तो एक्सपिरियन्स खूप चांगला होता आमचा. पण पवन शेठचा विषय असा आहे की पवन शेठ
शो असो, व्हिडिओ असो, पवन शेठशिवाय काहीच नाही होऊ शकत. असा एक पवन शेठ असा माणूस आहे. त्यामुळे जेव्हापासून आम्ही चालू केलं तेव्हापासून पवन शेठ आता पहिल्या काही 2-3 शोला नव्हते ते, म्हणजे शोचा भाग नव्हते, पण तरी ते बॅकस्टेजला पवन शेठच होते. आणि मी जेव्हा आधी शो करायचो, जेव्हा गाण्याचे शो म्हणा, काहीतरी माझं एक्सपेरिमेंट चालू होते, तेव्हा पण सगळे शो लावण्याचं काम आणि स्पॉन्सर आणण्याचं काम, पैसे आणण्याचं काम, मग पवन शेठ पाण्याच्या बाटल्या आणायचे, सामोसे आणायचे आणि मुद्दाम तिथे सामोस्याचे इथे उभे राहायचे मुलींसमोर, हे सगळं ते करायचे. वहिनीसमोर बसलेत. हा, पण करायचे ना. त्यामुळे काही झालं तरी पवन शेठ ही सगळीकडे असायलाच पाहिजे. नाही, आणि आता काय झालंय, आता सगळ्यात पहिले म्हणजे आम्ही जेव्हा काय झालं एप्रिलमध्ये ही आयडिया आली की आपण हा शो करूयात, तर आम्ही 1.5 महिना 2 महिने आपण फुल तयारी केली. आणि अथर्व, तू प्लीज हा एक्सपिरियन्स सांग की आपण मुंबईला गेलो आणि आपण साहेबांना जस्ट बोललो की आमचा असा एक शो नवीन चालू होतोय आणि ते स्वतःहून म्हटले की आम्ही शोला येतो. तर तो एक्सपिरियन्स तू नीट सांग की कसं भरतनाट्य मंदिर समोर आपण अख्खा रस्ता जाम केलेला, हे तू त्यांना सांग. ॲक्च्युली आम्ही गेलो होतो मुंबईला राज साहेबांच्या घरी आणि तिथे अमित साहेब होते आणि नंतर आम्ही अमित साहेबांबरोबर जरा बाहेर गेलेलो डिनरसाठी. तर ते म्हणले की चला डिनरला आपण जाऊ वगैरे, आणि आम्ही तिथे गेलो आणि ते म्हणले काय चाललंय असं तसं, म्हणलं आमचा नवीन शो येतोय वगैरे, आणि ते कॅज्युअली म्हणले की चल मग मी पण येतो. तर आम्हाला पहिलं वाटलं की ठीक आहे, आता म्हणतायत ते, आता एवढा मोठा माणूस कशाला मुंबईवरून 2 तासासाठी शोला येईल वगैरे. आम्ही म्हणलं हो का. आणि ते तिकडनं जाऊस हॉटेलमधून बाहेर पडूस तोपर्यंत एक 5-6 वेळा म्हणले की मी येतोय वगैरे असं तसं. आणि मग दुसऱ्या दिवशी मी खरंच मेसेज केला की येणार आहेत का, हो येणार. तरी मला वाटत होतं की नाही, हे नाही येणार, असं शक्य नाही वगैरे. आणि त्या दिवशी दुपारी जेव्हा आम्हाला कळलं की बाबा हा मी आलोय पुण्यात, मी डायरेक्ट तिथं पोचतो शोला, तेव्हा मला कळलं की हां आता हे होणार आहे. पण मला आता पुढचं टेन्शन यायला लागलं की शो तर आहेच आहे, पहिला शो आहे, सगळे हाऊसफुल आहे सगळे, पण आता ते येणार आहे, भरतनाट्याला शो आहे आणि ज्या गाड्या असतात त्यांच्या, तर त्या तिथे येणार कशा, हा एक मोठा प्रश्न होता. पण ते काय आता वरच्याची कृपा होती, सगळं एकदम स्मूथली झालं. आणि साहेब फक्त म्हणजे अमित साहेब फक्त 2 तासासाठी 1.5 तासासाठी आमच्या शोसाठी मुंबईवरून पुण्यात ड्राईव्ह करत आले, शो बघितला आणि परत गेले. त्यामुळे त्यांनी आमच्या शोला अजून एक मोठं एक अपलिफ्ट मिळाला की बाबा पहिल्या शोला जर अमित साहेब असतील तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन पण बदलतो की अरे एवढा मोठा माणूस पहिल्या शोला आला. आणि त्यांचा त्याच्याहून ग्रेटनेस असा की ते आम्हाला दरवेळेस म्हणतात की अरे आता मुंबईत लागल्यावर मला सांग, पुण्यात लागल्यावर मला सांग, मी येणार आहे बघायला. त्यामुळे हे त्यांचं प्रेम आहे. आणि म्हणजे अमित साहेब येऊन गेले त्याच्याने तर आपल्या शोला खूप मोठी म्हणजे एक व्हॅल्यू ॲडिशन झालीच. पण त्यानंतर आमचे जे ऑस्ट्रेलिया दौरा, न्यूझीलंड दौरा, दुबई दौरा हे सगळे जे झाले, तर ते रुचा तू प्लीज सांग ऑडियन्सला की त्या गोष्टीमुळे आपल्या शोला कसं एक इम्पॅक्ट पडला. कारण तिकडे आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा ते लोक आम्हाला असं म्हणायचे की सगळे म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे भरत जाधव किंवा प्रशांत दामले सगळे मोठे मोठे लोक त्यांचे शोज घेऊन तिकडे गेलेत, नाटकं घेऊन. त्यानंतर डायरेक्टली अथर्वचा नंबर लागला आणि अथर्वमुळे आमच्या पूर्ण ग्रुपला पण तिकडे सगळं जाता आलं. सो ते तर ऑफकोर्स आम्ही ग्रेटफुल आहोत. पण तिथला एक्सपिरियन्स शेअर कर की तिकडे आपण कशा हाऊसफुल केले, तिकडे कसा राडा झाला. खरं तर टू बी ऑनेस्ट जसं तू म्हणालास तसं सगळ्या मोठ्या कलाकारांची नावं आम्ही ऐकलेली किंवा त्यांच्याच पोस्टमध्ये बघितलेलं की त्यांचेच फॉरेन दौरे होत आहेत. तर त्यामध्ये आपलं म्हणजे आमचं सगळ्यांचं शोसाठी फॉरेनला जाणं आणि तेही आमचा 3राच शो होता, जो आमचा फर्स्ट न्यूझीलंडला झाला, 4था होता जो ऑस्ट्रेलियात झाला. तर आणि पुढचे म्हणजे सदाशिव पेठ, डेक्कन आणि डायरेक्ट ऑकलंड असा तो दौरा होता. टपॅक ना, टपॅक ऑडिटोरियम. तर त्यात हां बोल ना. तर हां तेच म्हणजे आणि आम्हाला खूपच भीती होती की तिथला जो ऑडियन्स असेल तर तो जसा पुण्याचा असेल तसा असेल की नाही, म्हणजे ज्याला आपण रसिक प्रेक्षक म्हणतो तर तसा असेल की नाही. पण फॉर्च्युनेटली सगळ्या ठिकाणी आम्हाला जेवढे आम्ही शोज केले इथे फॉरेनमध्ये सगळे आम्हाला असेच प्रेक्षक भेटले आहेत की जे मनापासून सगळं बघतात, ऐकतात आणि खूप जास्ती एन्जॉय करतात. आणि पहिला जेव्हा आमचा न्यूझीलंडला म्हणजे ऑकलंडला शो झाला तेव्हा तर आम्ही स्वतःही सरप्राईज होतो, कारण की ऑकलंड हे काय सिटी आपण अगदीच इमॅजिनेशनच्या पलीकडे की आपण ट्रिपलाही जाऊ, म्हणजे मिडियम क्लास खरं तर बघायला गेलं तर ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडला असं फार कमी फिरायला किंवा असं करायला जातात. आणि त्या आम्हाला आमच्या शोसाठी तिकडे अशा ठिकाणी बोलवण्यात आलं, स्वतःहून अप्रोच केला. तिथे आम्ही गेलो, तिथल्या लोकांनी आमचा इतका चांगला पाहुणचार केला, म्हणजे तो त्याच्यावर तर एक वेगळा सेपरेट व्हिडिओ आहे की फॉरेन टूर्सचा पाहुणचार.
आणि आमचे शोज तर खूपच चांगले झाले. आम्हाला फीडबॅक्सही खूप चांगले आले. म्हणजे आमचा शो झाल्यापासून प्रत्येकाच्या तोंडात आय थिंक असंच होतं, ऑस्ट्रेलियाला सुद्धा न्यूझीलंडला सुद्धा, की सगळ्यांचे शो आम्हालाही भीती होती की कसे होतील, पण सगळ्यांपेक्षा आपले शो चांगले झाले. म्हणजे अर्थात आमच्या वयाच्या आणि एक्सपिरियन्सच्या मानाने असं सगळ्यांचं. आणि त्यात सगळ्यात भारी शो आपला ब्रिस्बेनचा झाला. तो खाल्ला आपण, कारण तिकडे सगळं होतं व्यवस्थित आणि तिकडे सायली पण चिडली नव्हती कोणावरती की आय एम नॉट गोइंग टू परफॉर्म हिअर, असं ती नाही बोलते की असं नाही झालं, मी म्हटलं वी आर नॉट गोइंग. म्हणजे ऑकलंडला झालं असं होतं की जेव्हा आपण ऑकलंडमध्ये पोहोचलो तेव्हा आजूबाजूला माणसंच दिसली नाही. त्यामुळे असं झालं की इथं रस्त्यावरच माणसं नाही तर आपल्या त्या ऑडिटोरियममध्ये मराठी शोला आपल्या कसं काय कोण येईल. पण तिथे किती 200-250 लोक मला वाटतं, म्हणजे जेवढे लोक होते तेवढे हाऊसफुल. आय थिंक रिस्पॉन्स वाईज ऑकलंडचा रिस्पॉन्स खरंच खूप चांगला होता. म्हणजे समजूतदार होता ऑडियन्स, ऐकत होता, मजा घेत होता आणि आय थिंक ते कधीही जास्त चांगलं. म्हणजे ऑफकोर्स हे काय गंमतशीरच नाटक आहे आणि लोक हसतच असतात, पण एक खूप मॅच्युअर रिस्पॉन्स पण होता त्याच्यामध्ये. जसं रुचा म्हणाली की मोठे मोठे कलाकार येऊन गेलेत, पण हे सगळे थोड्या वयाने लहान आहेत, कदाचित अनुभवानेही लहान आहेत, याची दखल घेऊन आम्हाला रिस्पॉन्ड करत होते, आमच्याशी वागत होते आणि ते खरंच खूप रिस्पेक्टफुल होते आमच्या प्रती. आणि ते नाही बघायला मिळत, कारण बरेच वेळा असं होतं की मोठ्या मोठ्या लोकांना पण असं असतं की हे कोण आहेत सगळे आणि हे कोण होता, हे करणार आहेत नाटक, असं एक असतो बऱ्याच वेळा ॲटिट्यूड. तो नव्हता, तर ते खूपच छान होतं. म्हणजे सगळं म्हणजे पुलंचं एक वाक्य होतं की माझ्या नाटकाला येत असाल तर सगळं विसरून या आणि फार अपेक्षा ठेवून येऊ नका, फक्त तिथे 1.5 तास तुमचा करमणूक होईल तुमची आणि मजेशीर जाईल, हे जर घेऊन येत असाल तर तुम्ही इथनं सगळ्यात आनंदी माणूस म्हणून बाहेर पडाल. तर तसंच आमचं पण थॉट आहे की त्याच्यात फार काही असं डोकं लावायचं आहे, मग हा असा का आला आणि तो तसा का आला आणि असं कुठलंही नाही आहे. 1-1.5-2 तास त्याच्यात सगळे इमोशन्स आम्ही घेतलेत, गाणी आहेत, असं बरंच काय काय. त्यामुळे जे कोण आलं नसेल तर त्यांना मी आव्हान करते, म्हणून मी आत्ता हे डायलॉग बोललो की तुम्ही या. नाही, मला सगळ्यांनाच तो प्रश्न विचारायचा आहे. मी पहिले चालू करतो पवन शेटपासनं. असा प्रश्न आहे की आपल्या शोबद्दलचे 2 चांगले की हा शो का बघावा, हे सगळ्यांच्या अँगलनी 2 मला रिझन्स पाहिजे की तुम्हाला स्पेशली याच्यामध्ये काय वाटतं. तर मी तुमच्याकडून चालू करतो की हा शो का बघावा, याचे मला 2 चांगले रिझन्स सांगा की याच्यामध्ये काय वेगळं किंवा. आता आपण जो शो, मला फर्स्ट रिझन सर्वात पहिलं हे वाटतं की एंटरटेनमेंट हे फार महत्वाचं आहे, जे इथं फार कमी आहे. आणि कुठे शोमध्ये सांगतोय मी तुम्हाला की. आणि दुसरी गोष्ट अशी की बरेच जण म्हणतात की सगळे रोल करायला किंवा लोकांना बाकीचे इमोशनल करायला जास्त जसं हसवणं सर्वात अवघड असतं. तर बरेच अशा काहीतरी मुवमेंट आहेत आपल्या शोमध्ये की लोक हसतात, जे आपण पाहिलेले आहेत, एक्सपिरियन्स केलेले आहेत, किंवा लोकांचा जो प्रतिसाद मिळतो आपल्याला, तर त्या पद्धतीने नक्कीच लोकांनी तो बघावा अशी मला एक हे वाटते. जेन्युइनली मला एक हे वाटतं. आणि दुसरं बघावं कारण त्यात मी हे उत्तर चांगलं होतं की एक मेन कारण पवन शेट त्याच्यामध्ये आहे, दुसरं त्याला सुचलं नाही. पण तू हे पाहिलं का, पवन ऍड झाल्यापासून मुलींची संख्या किती वाढली तिकीट बुकिंग मध्ये, सगळे तेच झाले. मुलींची संख्या माझी वाढली, पण व्हॉट्सअपच्या कॉलिंगच्या लिस्टमध्ये ह्याची संख्या बर. आता मी सायलीला नाही मी बोलतो की मला ऍक्च्युली आय एम आस्किंग, सो मला उत्तर असं हे नाहीये. नाही, पण आता मला एक आता प्रश्न असा आरेकला विचारायचा आहे की आरेक, तू जेव्हा फर्स्ट टाइम इथं परफॉर्म केलं की तू सुरुवातच नाटकाची तुझ्यापासून होती आणि अथर्वनी तुला तो चान्स दिला किंवा ज्या पद्धतीने तू काम केलंस, तर तुझा एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये कसा होता, किंवा जेव्हा ऑडियन्सला तू समोर पाहिलंस तेव्हा तुला भीती वाटली होती का, किंवा तुझा एक्सपिरियन्स आतापर्यंतचा कसा होता? आता बेसिकली मला म्हणजे आम्ही प्रॅक्टिस खूप चांगली केलेली आणि माझं पर्सनली पाठांतर असं मला वाटतं की खूप चांगलं आहे असं. हे म्हणजे मला नाटक पूर्ण पाठ होतं, सो ती एक खूप मेन गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे मी घाबरलो का नाही, कारण काय ऑडियन्स जी बघायला येते ती अशी नसते की बाबा मला काहीतरी सिरियस बघायचं आहे आणि कुठलीच मिस्टेक इथे ॲक्सेप्टेड नाही आहे, असं नाही आहे. थोडे फ्री ऑडियन्स आहे तिकडे. आपण थोडं स्पॉन्टेनियसली काही बोललो, काही जोक्स मारले, थोडं 19-20 झालं तरी ऑडियन्स ते ॲक्सेप्ट करून घेईल. सो ते म्हणजे ऑफकोर्स थोडं दडपण मला होतं, पण ॲज यू सेड की आम्ही रील्स केल्यामुळे एक बेसिक कॉन्फिडन्स हा ऑलरेडी मनामध्ये आहे की हे जे काही आपण फर्स्ट टाइम करत नाही आहे किंवा ऑडियन्सला समोर जाणं. आता आपण खूप इव्हेंट्स करतो, आपण म्हणजे ऑडियन्स समोर आपण खूप येतो, त्याच्यामुळे असं काय खूप नाही मला नवीन वाटलं. पण हेच आहे की कॉन्फिडन्स होतं की इथे आपण चुकू शकत नाही, असं हे होतं की याला नो रिटेक, आपल्याला फर्स्ट शॉटमध्ये आपल्याला बाप करायचं आहे असं मी डोक्यात ठरवून गेलेलो. सो त्याच्यामुळे आपल्याला ऑप्शन नसतो तेव्हा आपण एवढं काही मला भीती अशी वाटली नाही.
पण सो आणि आता किती मला असं वाटतं आपले 10 का 11 प्रयोग झाले ना, आता 12वा आहे. सो आता हळूहळू कॉन्फिडन्स, म्हणजे थोडी भीती वाटते पण माहिती असतं की सगळं मॅनेज होऊन जाईल. जर मला विचारलं की हे नाटक किंवा हा शो का बघावा, तर 2 रिझन्स म्हणजे असे आहेत की एकतर आहे ना, अथर्वचं म्युझिक जे आहे ते सगळे एज ग्रुप एन्जॉय करतात. म्हणजे लिटरली लोक तिकडे नाचतात वगैरे जेव्हा अथर्व गाणं चालू करतो किंवा त्याची एक एंट्री ऑडियन्समधनं आहे, तेव्हा लिटरली लोक डान्स बिन्स करायला लागतात. मग अथर्व पण त्याच्यासोबत डान्स करतो, तर तेव्हा लोक खूप एन्जॉय करतात. आणि दुसरं म्हणजे स्क्रिप्टपेक्षा पण आम्ही स्पॉन्टेनियस जे काही शोमध्ये ॲड करतो आणि ते आत्तापर्यंत टचवूड ते सक्सेसफुल झालेत, ते जोक्स सगळे वर्क झालेत. सो एव्हरी टाईम शोमध्ये काहीतरी नवीन घडतं जे आम्हालाच नसतं माहिती की आज काय काय तिकडे होणार आहे. सो मला असं वाटतं तुम्ही ती जी एक उत्सुकता आहे की तिकडे ऑन स्टेज काय हे लोक करतील, तर असं काही खूप पाठांतर आम्ही करून येत नाही की इकडे हे तिकडे ते असं. सो काइंड ऑफ स्टोरी पण आहे आणि स्टँडअप कॉमेडी पण आहे, असा प्रकार आहे. सो आणि सगळ्यात मेन की असा कुठला शो नसतो ज्याच्यामध्ये तुम्ही लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळे एन्जॉय करतील, असे शोज खूप कमी आहे. तर आमच्याकडे असं हे की बाबा आम्ही बघितले लहान मुलं पण एन्जॉय करतात आणि म्हातारे, म्हणजे माझ्या आजी आजोबांना माझे व्हिडिओ आवडत नाही किंवा ते बघत पण नाही, पण ह्याचे व्हिडिओ सगळे बघतात. सो त्यांना ते ह्याला लाईव्ह बघायचा खूप एक आनंद आहे. सो असे बरेच कारण आहे. आणि मुलांपासून ते एजेड लोकांपर्यंत अथर्वचं ऑडियन्स. आत्ता मुंबईचा किस्सा, मुंबईच्या शोला आय गेस 2 ब्लाइंड लोक, 2 ब्लाइंड ते सांग की मुंबईच्या शोला 2 ब्लाइंड लोक आले होते की ते लोक म्हटले की आम्हाला फक्त अथर्वचं सगळं आम्हाला ऐकायचंय. म्हणजे आम्हाला हे नव्हतं माहिती की ते लोक येऊन थांबलेत तिकडे, आम्हाला माहित नव्हतं. ते बरं झालं, नाहीतर आम्हाला ते एक वेगळं प्रेशर येतं की असं काहीतरी असेल तर प्रेशर येतं. पण त्यांना फक्त ते ऐकायचं होतं की ह्या टायमिंगला हा काहीतरी बोलेल, मग लोक हसतील. म्हणजे त्यांना ते फक्त कानांनी ऐकून त्याची मजा घ्यायची होती. त्यामुळे हे तर आमच्यासाठी सगळ्यात मोठे, म्हणजे खूप मोठी लोक येऊन जरी बघितलं तरी हे स्पेशल गोष्ट आहे की अशा फक्त ऐकायला लोक येतात जे की त्यांना काहीच दिसणार नाही स्टेजवर. मी किती वेश बदलले काही कळणार नाही त्यांना, पण त्यांना फक्त ऐकण्यासाठी ते आले. त्यामुळे हे आमच्यासाठी खूप हे आणि जबाबदारीचं काम आहे मला वाटतं. म्हणजे त्या लोकांनी ऑनलाईन बुकिंग नव्हतं केलं, ते तिकडे डायरेक्टली आले, त्यांनी रिक्वेस्ट केली की आम्हाला 2 तिकीट मिळतील का. सो आम्ही ते त्यांना दिले आणि म्हणजे आम्हाला ऑफकोर्स सगळं हे झाल्यावर सगळं कळलं. पण असे लोक येऊन पण जर एवढं नीट बघताय, सो आपल्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. आता डायरेक्टली रुचा 2 रिझन्स की वाय अथर्व सुदामे लाईव्ह. पहिलं तर मला जे सांगायचं होतं ते तुम्ही आत्ताच जस्ट बोललात की अथर्वचा जो ऑडियन्स आहे तो लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंतचा आहे. आणि पहिल्या शोपासूनच हे जाणवलं. म्हणजे ऑडियन्समध्ये एक 10 ते 15% लोक हे वयस्कर असतात आणि लहानही असतात, आणि मधला जो उरलेले आहे ते सगळे मिडल एजचे असतात. तर ते एक रिझन आहे की जे सगळे ऑनलाईन तर त्याला बघतात, पण त्यांना खूप ते एक्सायटेड असतात की हे रिअलमध्ये कसं करतात, म्हणजे जोक्सही आपापसात कसे मारतात किंवा कसं काम करतात. तर आम्हाला असे बऱ्याचदा मेसेजेस आलेले असतात किंवा अथर्वला बरेचदा लोक भेटतात आणि त्यांना हे जाणून घेण्यात खूप उत्सुकता असते की हा खरा कसा आहे किंवा हा लाईव्हली काय कसं परफॉर्म करतो. सो त्यांच्यासाठी एकतर माझं हे रिझन असेल की सगळ्यांनी हा शो बघावा. आणि दुसरं जे आहे ते मी आमचा डान्स नाही डान्स नाही, माझ्या डोक्याने खूप चांगलं रिझन होतं, पण मी सायली सांगेल माझं एक चांगलं रिझन आठवेल नाही, म्हणजे ठीक आहे सुचवेल. पहिले तर मला वाटतं की जर तुम्ही नाटक किंवा असा लाईव्ह शो कधी बघितला नसेल, जे असं लक्षात येतं की आपण पुण्यासारख्या शहरात राहूनही खूप लोकांनी बघितलेलं नसतं, कधी त्यांना माहीत नसतं किंवा त्यांना ती संधी मिळालेली नसते. आणि आता मोबाईल तर सगळ्यांकडे आहेत, त्यामुळे तुम्ही यांना सगळ्यांना मोबाईलवर बघतच असता. तर मला असं वाटतं की त्यांना लाईव्ह परफॉर्म करताना बघणं हा एक कम्प्लिटली वेगळा अनुभव आहे. कारण जेव्हा आपण मोबाईलवरती किंवा स्क्रीनवरती बघतो तेव्हा ते शूट केलेलं असतं, ते एकदा करतात आणि ते संपतं. इकडे ते तुमच्या समोर जे ठरलंय ते आणि जे सुचतंय ते या कॉम्बिनेशनमध्ये परफॉर्म करत असतात. तर हा अनुभव आहे, तर तो अनुभव जर तुम्ही कधी घेतला नसेल तर तुम्ही तो जरूर घ्यावा, हा पहिला मुद्दा आहे. आणि दुसरं मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना आपल्याला खूप प्रॉब्लेम्स असतात, आपल्याला खूप चिंता असते ह्याची त्याची, हे कसं होणार ते कसं होणार, बऱ्याच गोष्टींची आपण रोजच्या आयुष्यात झगडत असतो. त्यामुळे जर आपल्याला 1.5 तास असा काढायचा असेल ज्याच्यात आपल्याला हे सगळं विसरायचं आहे आणि मन मोकळेपणाने हसायचं आहे, लोक एकमेकांची मजा घेत आहेत, त्यांची टर उडवत आहेत, हे बघायचं असेल आणि काहीही डोक्याला ताप नसेल, नको असेल तुम्हाला,
तर तुम्ही इथे या आणि फक्त बसा, तुम्हाला काहीही करायचं नाही, तिकीट काढायचं आणि बसायचं आहे. आणि आपलं तिकीटचं पण प्राइसिंग ॲक्च्युली खूप अफोर्डेबल आहे, त्यामुळे तुम्ही या, बसा, मजा करा आणि तुम्हाला जे काही घेऊन जायचं ते घेऊन जा. तुम्ही फक्त घरी जाताना हसत चेहऱ्यावर स्माईल घेऊन गेलात तरी आम्हाला प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला जर त्याच्यातून कुठला एखादा विषय असा वाटला की अरे हे मला पटलं किंवा हे किती छान पद्धतीने तो तिला सांगत होता किंवा हे त्यांनी स्टेजवर मांडलं, तर तुम्ही अजून 4 गोष्टी घेऊनही घरी जाल. तर मला असं वाटते की एंटरटेनमेंट तर आहेच आहे, पण काही काही आहेत त्याच्यात सुद्धा मुद्दे जे विचार करायला लावणारे आहेत. तर त्यासाठी असं मला वाटतं की एक फुल पॅकेज आहे आणि त्याचा अनुभव प्रेक्षकांनी जरूर घ्यावा असं मला वाटतं. हां, आणि मला हे सांगायचं होतं की जे आपण मगाशी म्हणालो की मेसेज ड्रिव्हन किंवा मेसेज गिव्हिंग आहे, तर आमची जी स्टोरी आहे, जे कॅरेक्टर्स आहेत, प्रत्येक कॅरेक्टर्स वेगळं काही ना काहीतरी सांगत आहेत. म्हणजे त्याला एक म्हणजे सेक्रेटरी असेल किंवा जे कोणी असेल किंवा बिल्डर असेल, तर त्याचं कॅरेक्टर आपण ज्या बिल्डरला बघतो त्याच्या डोक्यात किंवा थॉट प्रोसेसमध्ये काय चालू असेल, किंवा जर आपण रिडेव्हलपमेंट हा टॉपिक घेतला आहे तर त्याची एक काहीतरी वेगळीच साईड आहे. असं प्रत्येक कॅरेक्टरची साईड ही दाखवलेली आहे. सो आपण जेव्हा एखाद्याबद्दल विचार करतो, एखाद्या रोलचा किंवा एखाद्या कॅरेक्टरचा, तर इथे तुम्हाला त्याची वेगळी साईड सुद्धा दिसेल, म्हणजे दुसरी साईड दिसेल. तर त्याच्यासाठी तुम्ही नक्की बघायला या. मला आता अथर्वला एक असा प्रश्न विचारायचा आहे की अथर्व सुद्धा हा असा माणूस आहे जो डेली काहीतरी क्रिएटिव्ह म्हणजे दररोज न चुकता एक रील टाकणं, म्हणजे जेवढं आपण पण कंसिस्टंट नाही आहे तेवढं अथर्व आहे म्हणजे आहे. सो डेली रील टाकणं, तो नाहीतर मग कुठल्या तरी बाहेरच्या फिल्ममध्ये ॲक्टिंग करतो, नाहीतर मग कुठल्या ॲड शूट्स करतो, कंटिन्यू काम, किंवा आता वेब सिरीज काहीतरी करणार. तर आता त्यांनी जेव्हा शोचं प्लॅनिंग केलं, तर आता आमचे शो पुण्यात झाले, मुंबईत झाले, ऑस्ट्रेलिया, आता नाशिकमध्ये होणार आहे, परत लंडनला, म्हणजे खूप ठिकाणी शोज आहे. आहेच ना, तर ठरलंय सो सांगू दे. सो मला प्रश्न हाच आहे की तुला हे दडपण येतं का की बाबा पुण्यात ठीक आहे पण बाहेरच्या ठिकाणी आपले शो कसे भरतील, किंवा म्हणजे काय हाऊसफुल झालं किंवा जरी नाही झालं तरी शेवटी गेन किंवा लॉस हा त्याचा आहे, कारण शेवटी नाव त्याचं आहे. सो ते तू कसं टॅकल करतो तुझं याच्याने की बाबा हाऊसफुल करणं किंवा तिथं ऑडियन्स गोळा करणं, हे तुला प्रेशर कसं असतं? खरं तर हे अथर्व सुद्धा मी लाईव्ह हे असं करणं कधी असं आधी कधी डोक्यात नव्हतं, पण जसं मी रील सुरुवात केलं किंवा रील हा फॉर्मॅट आला त्याच्या आधी मी स्टेजवर करायचो, तर मी ह्याच्यात गायचो आपलं कॅफे आणि ह्याच्यात जाऊन. तर मला असं वाटायचं की ही जी लोकं आली ती मला बघायला नाही आली तिथं, ती तिथं त्यांची दारू प्यायला आलेली, ते जेवायला आलेले, पण आता हा दिसतोय समोर म्हणून ते मला ऐकणार आहेत. त्यामुळे मला वाटायचं की हा असं काहीतरी पाहिजे की बाबा हे मलाच बघायला आलं पाहिजे. आणि ते तिथं खाल्लेलं बिल्लेलं मला असं वाटायचं की अरे मी इथं गाणं म्हणतो आणि हे खात बसले, कोणतरी दारू पिते, कोणतरी आपापसात गप्पा मारते. तर मला असं डोक्यात होतं की असं काहीतरी आपल्या बाबतीत व्हायला पाहिजे. पण ते असं तो थॉट होता जो की त्या वयात येऊन जातो, त्याला आपल्याला माहीत नसतं की बाबा हा पुढे जाऊन आपण असं काहीतरी करू. पण मग जसं हे सगळं होत गेलं तेव्हा माझं पहिली गोष्ट अशी होती की मला आता स्टेजवर काहीतरी करायचं, कारण का आधी मी 2-2.5 वर्ष जे काही थिएटर केलं, स्ट्रीट प्ले करणं, हे करणं, तेव्हा पण ते काय आम्हाला बघायला आलेली लोकं नसायची. ती फक्त ते कुठल्या तरी एक संस्था आहे, हे आहे, ते आहे म्हणून कुठली कॉम्पिटिशन आहे अशा ह्याने असायची. त्यामुळे माझ्या डोक्यात होतं की असं शो काहीतरी पाहिजे. मग जसं हे सगळं बूममध्ये चालू झालं तेव्हा माझ्या डोक्यात आला आपण असा शो काढू, मग त्याचा फॉर्मॅट काय पाहिजे, हे काय पाहिजे. त्यामुळे त्याच्यात एक 6-8 महिने गेले की काय नक्की करायला पाहिजे वगैरे. पण नंतर झालं असं की मला फॉरेन म्हणजे बाहेरच्या देशातून विचारायला आलं की तुम्हाला बोलवायची, तुमच्याकडे काय असं आहे की जे आपण प्रेझेंट करू शकतो. तर त्याच्यात माझ्याकडे काही नव्हतं तेव्हा प्रेझेंट करायला. मग मला डोक्यात आलं की आपण आता हा राईट टाईम आहे की आता तिथं आपण हा शो बाहेर काढू शकतो आणि आता केलं पाहिजे. मग खरं तर आमचा पहिला शो जो लागला असता तो ऑस्ट्रेलियालाच लागला असता, पण असं नको की बाबा पहिला शो ऑस्ट्रेलियाला लागतोय, बाहेरच्या देशात लागतोय, असं नको. म्हणून आम्ही ते पहिले 2 शो पुण्यात केले. तेव्हा कळलं की बाबा हा आपल्या इथं आपल्या इथंच असते शेवटी ते, तेव्हा आपण पुण्यात करतो किंवा आपण जिथे जे प्रसिद्ध आहोत किंवा जिथं राहतो, जिथे आपण काम करतो, तर तेव्हा एक अंदाज येतो की बाबा हा आपला शो ह्या लेवलचा आहे किंवा अशा पद्धतीने, म्हणजे त्याची काय म्हणतात त्याला, साधारण तो ह्या लेवलचा शो आहे. मग ते आम्हाला कळल्यावर मग आम्हाला मेलबर्नमध्ये करताना जास्ती कॉन्फिडन्स आला. आम्ही ब्रिस्बनला केला, ऑकलंडला केला, त्याच्यानंतर दुबईला केला, त्याच्यानंतर परत मुंबईला 2 शो केले. PCMC हा तिथं राहतो PCMCला, त्यामुळे तिथे करावा लागला. पण तिथला जो रिस्पॉन्स होता तो खूप, म्हणजे सगळीकडचाच रिस्पॉन्स खूपच चांगला होता. त्यामुळे असं प्रेशर असं नाही, पण आता माहिती आहे की काहीतरी ना काहीतरी सारखं नवीन करायला पाहिजे. त्यामुळे माझ्या डोक्यात होतंच की हा शो कधी ना कधीतरी करायचा, आणि तो आत्ता त्या राईट ट्रॅकनी चाललाय, राईट लोकांबरोबर चाललाय, त्यामुळे तो अजून छान होत चाललाय.
वा. आता आमचा शो बघायला खूप मोठे मोठे ॲक्टर्स, खूप मोठे मोठे लोक येऊन गेले. म्हणजे अमित साहेब, सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, तारक मेहतामधले भिडे, असे बरेच लोक आमचा शो बघायला येऊन गेले. तर मला हे तुझ्याकडनं ऐकायचं आहे की तुझी अशी काय इच्छा आहे की अजून कोणी कोणी येऊन आपले शो बघावे, किंवा तुला ड्रीम की खाली पहिल्या रांगेत तुला कोणाला बघायचं आहे? माझी तर खूप इच्छा आहे की मला त्या लोकांना बघायचे, पण मला ते आत्ता बोलायचं नाही, कारण का मग ते झालं नाही तर मला त्रास होईल. पण नाही तरी एक इच्छा की हे आले तर कसलं भारी होईल असं. नाही, मी जी नावं आहेत ना माझ्या डोक्यात ती मला घेण्याला पण टेन्शन येते. त्यामुळे ती जर तिथं बसली तर तेव्हा किती टेन्शन येईल मला माहिती. अच्छा. त्यामुळे अशी माझी बरीच नावं आहेत डोक्यात, आणि त्यांनी तर येऊन बघावाच. पण हे जे बेसिकली आहे, आता हे तुम्ही सगळे सांगत होता की दोन गोष्टी की तुम्ही हा शो बघावा. तर मेन गोष्ट मी तर सांगितलं, तुम्हाला हसायचं असेल तर या, तुम्हाला थोडंसं इमोशनल काहीतरी त्यातनं घेऊन जायचं असेल, तुमच्या फॅमिलीचा कुठला विषय असेल तर तो आम्ही मांडलाय. रिडेव्हलप म्हणजे ते काही रिडेव्हलप बिल्डिंगची नाही, ती नात्यांचं रिडेव्हलपमेंट आहे. तो एक विषय असेल तो तुम्ही घेऊन जाऊ शकता. लाईव्ह म्युझिक ऐकायचं असेल विथ बँड म्युझिशियन्स, ते तुम्हाला बघायला मिळेल. डान्स करायचा असेल तो तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या गोष्टी बघायला मिळणार. ह्याच्यापेक्षा जास्ती अजून काहीच देऊ शकत नाही. आणि मला ऑस्ट्रेलियामध्ये डान्ससाठी वन्स मोर पण आला होता. आणि ह्याला आयुष्यात एकदाच वन्स मोर आला, जो की त्यांनी सांगितलं 1000 वेळा की मला हा वन्स मोर आला. तुला काय बोलायचं आहे का? काय बोल ना, तू जी पुढे आली अशी. हा काय वन्स मोर आला, त्यांनी खूप मजा आली, हे खरं आहे. त्यामुळे आता आर्य त्या पॉइंटला आलं नाटक की तो वन्स मोर कसा मिळवायचा त्याला व्यवस्थित कळलं. तर तो आता त्याला त्याच्यानंतर जे वन्स मोर मिळण्याचे चान्सेस त्यांनी डबल केलेत. कारण ॲब्रॉडला माझी ऑडियन्स एवढी की तिकडे ते वन्स मोर येतात असं. हिचं नाव पण नीट किंवा किंवा नाही, तिकडे ॲब्रॉडला कसं होतं की 2 कपल्स ट्रॅव्हल करताय, एक जोशी आणि सुदामे कपल आणि एक आपलं पाठक कपल. त्याच्यामुळे आम्हाला एक जोशी आणि सुदामे म्हणजे एक सुदामे कपल आणि एक पाठक कपल. त्याच्यामुळे ह्यांची एक रूम होते आणि आमचे 2 बेड वेगवेगळे होते. पण मग आम्ही त्यांना आम्ही बंक बेड होते. तर त्यांनी मी त्यांना क्लिअर केले की असं काही नाहीये. त्याच्यामुळे वी आर जस्ट ब्रदर अँड सिस्टर्स अँड दे आर मॅरिड. त्याच्यामुळे आम्हाला नंतर असे वेगवेगळे रूम्स मिळाले आणि दुबईला चांगली रूम मिळाली. ते एक म्हणजे असं नाही झालं दुबईला की आपण खाली बसून जेवलो, असं नाही झालं. ते एक बरं झालं. हां. आणि अजून मला काय विचारायचं होतं यार, जोक्सच्या नादामध्ये ना मला सगळं. हां. तर मित्रांनो, बेसिकली असं आहे की खूप सारे कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत, खूप सारे रील स्टार आहेत, पण खूप कमी रील स्टार किंवा खूप सारे कमी कॉन्टेंट क्रिएटर्स असं काहीतरी लाईव्ह परफॉर्म करताय. त्याच्यामुळे आम्ही खूप बोलतोय काहीतरी. हा, झोपू नका. तर मी हे खूप असं प्राऊडली बोलतोय की खूप कमी लोक असं काहीतरी भारी काम करताय आणि आपलेच पुण्यातली पोरं करताय म्हटल्यावर मला तर वाटतं की हा शो दरवेळेस हाऊसफुल झालाच पाहिजे. नाही, आणि तो पुण्यात तर सगळीकडेच झालेला आहे आणि बाहेर मुंबईला ह्याला पण इतका भारी रिस्पॉन्स आहे. त्यामुळे आता ज्यांनी बघितला नसेल त्यांच्यासाठी 2 ऑक्टोबरला बालगंधर्वला रात्री 9:30 वाजता आपला शो होणार आहे. तर बुक माय शो, तिकीट खिडकी या दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर तिकीट अवेलेबल आहेत. तुम्ही लगेच तिथं जा, बुक करा. आणि त्याच्यानंतर लंडनच्या शोबद्दल पण सांग, कोणी ऑर्गनाईज केलाय ते पण एकदा सांग. म्हणजे अच्छा, सांगायचं घरी, करायचं घरी रिव्हील. अच्छा आपल्या आधी आहे ना 95 लाख लोक जाऊन आलेले. अच्छा ओके. तर मित्रांनो, आता पुण्याचा शो जो आहे 2 ऑक्टोबर तो गाजवल्यानंतर आम्ही चाललोय 17 ऑक्टोबरला लंडनला. तिकडे आमची UK टूर चालू होते. सो लंडन, बर्मिंगहम आणि स्कॉटलंड या 3 मोठ्या ठिकाणी आमचे 3 शोज आहेत. मी पाठ करतोय हळूहळू कुठे आपले शोज आहेत. हां. सो तिकडे 3 शोज आहेत आणि बाराखडी एंटरटेनमेंट्स जे आहेत त्यांनी आम्हाला तिकडे इन्व्हाइट केलंय आणि ते बरोबर. आणि खूप मोठ्या हॉटेलला आपला स्टे, त्या हॉटेलबद्दल सांगतो पण पहिले सांग. 7 स्टार हॉटेल. पार्टनर्स आहेत आमचे. तर ते तिकडे नीट वागा. आम्ही नीटच वागतो सगळीकडे. असं नाही करत की त्या हाताने गुलाबजाम घेतो, असं नाही. आम्ही नीटच दुबईमधनं मला 3दा फोन आला, पाठकला पहिला घेऊन जा. लोकांची फ्रीज उघडून त्यांचं आईस्क्रीम वगैरे. नाही तसं नाही. किंवा असं नाही हे करत की बाबा जर म्हणजे दारूबद्दल नको बोलायला आपण. तर हां, 19 तारखेला सेंट्रल लंडनमध्ये आमचे 2 शोज आहेत आणि 20 तारखेला बर्मिंगहमला आमचा एक शो आहे जो बाराखडी एंटरटेनमेंटनी ऑर्गनाईज केला आहे. आणि ते सगळं ऑर्गनाईज करणारा आमचा मित्र आहे अमोक धामणकर, ज्यांनी खूपच काय म्हणतात, तो स्वतःही
पॅशनेटली एकदम करतात ते. आहे आणि त्यांनी हे सगळं जोडून आणलंय आमच्यासाठी, तर आम्ही खूपच एक्सायटेड आहोत. पण त्याच्या आधी अथर्व म्हणलं तसा पुण्यात एक शो आहे आणि तो गरजेचा आहे, कारण हे जरा प्रॅक्टिसच्या बाबतीत सगळेच. आणि तुम्ही विचार करा, एका वर्षात 4 कंट्रीज मध्ये जर हा शो होतोय, नाही 6 महिने 6 महिन्यात जर 4 कंट्रीज मध्ये मेन कंट्रीज मध्ये जर हा शो होतोय, तर हा किती भारी असेल हा तुम्ही विचार करा. मला सांग, लावा ताकद. आणि आमच्या रिसर्च नुसार 6 महिन्यात 4 देशात कोणाचंच झालेलं नाही. खरंच नाही झालेलं आहे. सुरू केलं असं मला म्हणणं आहे. अरे लोक पहिले हसले की तुमचा शो कोण नेणार ऑस्ट्रेलियाला, नंतर मेला जेव्हा पोचलो तेव्हा कळलं की आलो आपण. झाला. आणि ब्रिस्बेनला रात्री आपण जेव्हा 2 वाजता दोघं मॅगडी मध्ये चालत चालत गेलो, तेव्हा असं नाही झालं की त्या बाईने आपलं हकललं, असं नाही झालं. किंवा तो जो होता एक कॅब ड्रायव्हर, तो मला फक ऑफ असं नाही बोलला, तो तिकडे नीट वागला माझ्याशी. कारण जेव्हा एवढ्या मोठ्या देशात जातो काहीतरी करतो तेव्हा काहीच माहित नसतं आयुष्यात की आपण कसं चालावं रस्त्याने, काय करावं. रात्री 2:30 वाजता कोणी आपल्याला खायला वगैरे नाही देत, पण जो शहाणपण आहे आपल्याला वाटतं की आपण पुण्यात भरतनाट्यालाच करतोय शो, पण तसं नसतं. भरतनाट्याला बाहेर आल्यावर 1000 जण उभे असतात, तिथे कोण आपल्याला विचारत नाही, हे आपल्याला माहित नव्हतं. त्यामुळे त्या आरेकऱ्याच्या शिव्या वगैरे पडल्या, पण मी त्याला वाचवलं. पण तो मला बोलला, तो शेटची व्हिडिओ बघतो, त्याच्यामुळे त्याला ते सगळं माहित झालं. मित्रांनो, आणि पवनची पण आता एंट्री जी होणार आहे ती असं साईन बोर्ड घेऊन होणार आहे शो मध्ये. एंट्री होणार म्हणजे पवन आहेच की. आता नेक्स्ट शो मध्ये साईन बोर्ड, त्या साईन बोर्डवर काय लिहिलं असेल हे तुम्ही विचार करा आणि कमेंट करून खाली सांगा. ओके, या 2 तारखेच्या प्रयोगाला या, तिकीट लगेच बुक करा. येस. सो एंड करायचे. हो. सो शेवटचं एकच की 2 ऑक्टोबरला बालगंधर्वला रात्री 9:30 वाजता पुण्यातला शो आहे. त्याच्यानंतर जे काही शो होणार आहेत 3 ते असणार आहेत 17, 18, 19, 20 ऑक्टोबरच्या दरम्यान. 2 शो लंडनला आणि 1 बर्मिंगहमला. तर त्या शोची तिकीट्स पण आम्ही लिंक खाली देतोय, त्याच्यावर क्लिक करा. तिकडे जे कोण राहत असतील तुम्ही पण या, लगेच तिकीट्स बुक करा आणि पुण्यातल्या लोकांनी लवकर हाऊसफुल करा. चला. आणि हा पॉडकास्ट कोणाच्या याच्यावर होणार आहे अपलोड? तू फक्त शोचा भाग आहे. अच्छा ओके. मग ठीक आहे. पवनचं पण आहे ना युट्यूब चॅनल? आहे. मग त्याच्या याच्यावर टाकते आपल्याला. आपण रिहर्सलला भेटलो तर ती करूया. चालेल करूया. चालेल. ओके, चलो भेटूयात. मग पहिलं प्यायला बसू मग